होतात ती वेळेवरती आणि मावळतात ही वेळेवरती. भारतीय नियमानुसार 4 वाजलेले आहेत. अगदी करेक्ट 4 वाजलेले आहेत. 15 मिनिटं तुम्हाला नक्कीच ही 3 षटकं कंप्लीट करण्याकरिता आणि पहिली 2 षटकं 10 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. पंच चेंडू मागताय, पंचाने चेंडू द्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. या सुजल आणि संदेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये सुजल आणि संदेश इन ऍक्शन मध्ये आहे. 3 षटकांची मॅच आहे. चला मॅच सुरुवात करायची. पंच चला दोन्ही खेळाडू आता मात्र वॉर्मअप करण्याची ही वेळ नाहीये. आता आपल्याकडे वेळ कमी राहिलेली आहे. सेमीफायनल देखील आपल्याला खेळवायची आहे. आज एक संघ जो मात्र फायनल मध्ये पोहोचेल. स्ट्राईकला सुजल आणि नॉन स्ट्राईकिंगला संदेश असे 2 खेळाडू आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निहालला आहे. गोलंदाजी मार्कवरती. चला आपण या ठिकाणी आता मॅचला करतोय सुरुवात. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. लेट्स प्ले शो द गुड गेम. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा आलेला आहे. निहाल गोलंदाजी मार्कवरती बहात 10 मिनिटांमध्ये 2 षटकं तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. 4 वाजून 1 मिनिट झालेला आहे. मॅचला झाली सुरुवात. पहिलाच बॉल आपण पाहू शकाल. बॅटची एज ओखो त्या ठिकाणी झेल सोडली आहे. येणाऱ्या काळामध्ये या झेलचं महत्व नक्कीच असेल. या झेलच्या चर्चा संपूर्ण चावे गावामध्ये चप्प्या चप्प्यामध्ये नाक्या नाक्यावरती चर्चा पाहायला भेटेल. जिथे प्रेक्षक बसतील चावे गावचे ग्रामस्थ मंडळी तिथे मात्र चर्चा केली जाईल. ही झेल सोडणं गरजेचं होतं का? येणाऱ्या वेळेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. कपिल निखिल देव सरांची ती कॅच 1980 चा वर्ल्ड कप आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सूर्यकुमार यादव यांनी पकडलेली झेल किती महत्वाची होती आपल्याला पाहायला भेटेल. इथे फटका आपण पाहू शकता. देखील फटका फसला आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक फलंदाज बाद. चुकीला माफी नाहीये. बॅक टू डगआउट. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर झेलची शक्यता होती, परंतु ती शक्यता इथे मात्र नाकारली. परंतु दुसऱ्या बॉलवरती शक्यता इथे आली आणि ती शक्यता स्वीकारली आहे. फलंदाज बाद इथे मात्र होत असताना पहिला धक्का आता संदेशला मात्र माघारी पावलानं परतावा लागत आहे. गोल्डन डकचा शिकार झालेला आहे. आपण पाहू शकाल एकही धाव त्याने मात्र जोडलेली आहे. भोपळा फोडून तो मात्र मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. या महेश आलेले आहेत. महेश चला लवकरात लवकर खेळपट्टीवरती बॅटर या. महेश चला. सफलता मिळाली या नियलला. त्याची पहिली मिळाली आणि संघाची पहिला धक्का इथे लागलाय. बघा प्रत्येक विकेटसाठी या 200 रुपयाचे कॅश प्राइज असेल आदेश पाटील यांच्या वतीनं. आता सावे संघाचे समर्थक देखील इन ऍक्शन मध्ये आलेले आहेत. ओ काय बॉल आहे, काय बॉल आहे. जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला भेटलाय आणि इथे फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा धक्का. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. एकही धाव इथे मात्र झाली नाही. आतापर्यंत 3 बॉल झालेले आहेत आणि 2 महत्वाचे मोहरे डगआउटच्या आश्रयाला आहेत. टॉपचे दोन्ही बॅटर सुजल आणि संदेश या दोघांनाही डगआउटच्या आश्रयाला पाठवलेलं आहे. निहाल बेहाल करून ठेवलेले आहे. बॅटिंग करणारी बॅटिंग संघाची बॅटिंग फळी. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. सोहम वरती भरोसा टाकलेला आहे, जो मात्र 4थ्या क्रमांकावरती आलेला आहे. त्याच्या सोबतीला महेश आहे. आता सोहम आणि महेश सुजल आहे त्याच्या सोबतीला. सुजलचा आपण विचार केला तर सलामीला अजून आलेला आहे. अजूनही सुजलने देखील खातं ओपन केलेलं नाहीये. सोहम याला आपण स्ट्राईक वरती पाहू शकता. नेहलचा पुढचा बॉल. पुढचा बॉल इथे मात्र आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट केलेला. वाईटिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिथे फलंदाज बाद आणि इथे मात्र हॅट्रिक विकेट हॅट्रिक संपादित केली आहे नेहलनं या स्पर्धेतील पहिली आणि त्याची पहिली.
काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला निहालच्या वतीनं पाहायला भेटली. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर आतापर्यंत कालच्या दिवसामध्ये टेमकरपाडा राज यांनी देखील 2 विकेट घेतली होती. त्याची देखील हॅट्रिक कंप्लीट झाली नाहीये. कालच्या दिवसामध्ये खांबालपाडा संघाचा अजित त्यांनी देखील 2 गडी बाद केले होते. त्याला देखील तिसरी विकेट प्राप्त करता आली नाहीये आणि बीसीसी बोरिवली संघाचा माजिद याच्या देखील बॅक टू बॅक 2 विकेट आल्या होत्या. त्याला देखील विकेट हॅट्रिक संपादित करता येऊ शकली नाहीये. परंतु आज मिस्टर निहाल कमालीचं कार्य त्याच्या वतीनं पाहायला भेटत आहे. आतापर्यंत बॉल झालेले आहेत 4 आणि एकही धाव धावफलकावरती नाहीयेत. 3 गडी बाद आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कपिल आलेले आहेत. ओ शरीराचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला भेटतोय आणि इथे रिव्ह्यू उपलब्ध नाहीये. तुम्हाला रिव्ह्यू जो मात्र भीमर आणि वाईट बॉल साठी उपलब्ध आहे. लेग बिफोर विकेट साठी ऑन फील्ड पंचांवरती तुम्हाला निर्भर राहावं लागेल. शेवटचा बॉल इथे मात्र शिल्लक आहे. काय बॉलिंग आहे, काय बॉलिंग आहे. डोळ्याचे पाळणे फेडणारी ही बॉलिंग आपण पाहू शकताय. लाजवाब आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस. तालीमें नहीं दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिल आसमान की. लाजवाब प्रदर्शन आपण पाहू शकाल. पुढचा बॉल इथे मात्र आपण पाहू शकता या वाईट बॉल. जास्तीचा अँगल झाला. जास्तीचा अँगल तिथे मात्र बनवला. थोडासा कोण बनवून बाहेर काढण्याचा प्रयत्न होता निहालचा, परंतु जास्त अँगल बनवत असताना आपण पाहिलात हा वाईट बॉल. आता इथे मात्र स्कोर कार्ड वरती एक धाव आपल्याला पाहायला भेटत आहे. या धावेवरती निर्भर राहावं लागत आहे आणि ही धाव निहालनं त्यानं दिलेली आहे. आता या धावेचं महत्व किती असेल येणाऱ्या पुढील 2 षटकामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. निहाल पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल आहे. ती देखील जबरदस्त बॉल आपण पाहू शकाल. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू सरकला दरम्यान डायरेक्ट हिट देखील केलं होतं. क्लोज मामला झाला असता, परंतु इथे 2 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. एकच धाव पाहायला भेटली. पहिल्या षटकाची समाप्ती. या षटकाकरिता तब्बल मी तर म्हणेन की आता 7 मिनिटं तुम्ही घेतली आहे हे एक षटक कंप्लीट करण्याकरिता आणि दरम्यान आता पुढील षटक तुम्हाला 3 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहे. सो जास्तीचा वेळ आपण घ्यायचा नाहीये. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती झालेल्या आहेत फक्त आणि फक्त 2-3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला या ठिकाणी लगेच सुरुवात करा. आता दुसरं षटक घेऊन येईल. गोलंदाजी मार्क वरती बॉलर ऋषिकेश आलेले आहेत. ऋषिकेश कडे जास्तीचा वेळ नाहीये, त्यामुळे लवकर लवकर हे षटक कंप्लीट करणं बंधनकारक असेल. ऋषिकेश आता समोर बॅटर आहे कपिल आहे. कपिल आहेत. कपिल आणि सुजल हे 2 बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. दुसरं षटक ऋषिकेश. हो इथे मात्र हा बॉल चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटतो. डॉट बॉलची समाप्ती. पहिला बॉल डॉट. पहिला बॉल डॉट आपण पाहू शकाल. चांगली गोलंदाजी चांगली उपलब्धी आपण पाहू शकाल. क्रिकेटच्या या क्षेत्रामध्ये सातत्याने मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो की तुमची बॅटिंग, तुमची फिल्डिंग, तुमचं क्षेत्ररक्षण आणि तुमचा प्लॅन या 4 खांबांवरती तुम्ही तुमचं घर मजबूत बांधू शकाल. आणि सध्या तरी आपण पाहू शकते 24 टीम दमदार स्थितीमध्ये आहे. इथे पुनश्च आपण पाहिला काय बॉल आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल या बॉलची झलक. ऋषिकेश की झलक सबसे अलग. जबरदस्त बॉल. हलकासा या ठिकाणी फिरताना बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. डॉट बॉल ची समाप्ती आपण पाहू शकाल. सलगचा हा दुसरा बॉल डॉट. धावसंख्या स्थिरावलेली आहे. कॉन्सेट आहे फक्त 2 या आकड्यावरती. इथे चांगला फटका आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. पकडलाय कॅच. फलंदाज फेल. लागणारा हा धक्का क्रमांक 4. आदितजी पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि सध्या तरी ते चित्र मैदानाच्या आतमध्ये निर्माण आहे. अजून 3 बॉल जर डॉट आले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. गोलंदाज ऋषिकेश याच्याकडे सुवर्ण संधी आहे, परंतु संधीचं सोनं करणं फार गरजेचं आहे. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से ही
उडान होतीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जतीन आलेले आहेत. इथे मात्र आपण पाहू शकता बॅटच्या बाहेरची एज लागली आहे. थर्ड मॅन वरती आलेले आहे. थोडीशी फंबल झाली आहे, परंतु एकच धाव मिळेल. एक धावेवरती समाधान मानत असताना धावफलक जाऊन पोहोचले फक्त 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती आहेत. काय जबरदस्त परफॉर्मन्स आज चावे स्पोर्ट चावे संघाच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटत आहे. जबरदस्त. यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है, बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, बोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान बार बार, तिनका तिनका उठाना पड़ता है. तर दरम्यान सांगोटी संघाचे एक अष्टपैलू क्रिकेटर भाविक पाटील यांचं शुभागमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल व्यासपीठावर या. वकी पावले यांच्या माध्यमातून नक्कीच आपले सहर्ष स्वागत आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून देखील. ओव्हर टू राजू जाधव सर. थँक्यू सो मच. मी धावसंख्या इथे धावपलकावरती 3 आणि इथे मोठा फटका पुनश्च खेळण्याचा प्रयत्न पुनश्च तेज रिझल्ट लागणारा धक्का क्रमांक 5वा. आता अर्धी टीम डगआउटच्या आसऱ्याला गेली आहे. धक्के पे धक्का लागत आहे. सावरायला संधी मिळत नाहीये. आयुष्यात कधीही स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, नाहीतर लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा उचलायला कमी पडत नाहीये. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तर इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. भोलेनाथ. आता भोलेनाथच वाचू शकतील, कारण की या मोमेंटला जर पाहिलं तर आता शेवटचा बॉल इथे ऋषिकेशचा शिल्लक आहे. या षटकामध्ये ऋषिकेशचं देखील कौतुक करणं फार गरजेचं आहे. फक्त एकच धाव त्यांनी खर्च केली आहे. शेवटचा बॉल इथे मात्र शिल्लक आहे. चला बॅटर स्पीडअप ठेवायचा आहे, जास्तीचा वेळ आपण खर्च करायचा नाहीये. ऋषिकेश तयार आहे, समोर बॅटर आहे, तर आपण पाहू शकता या भोलेनाथ. अल्टीबल्टी करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती इथे मात्र, आणि याचबरोबर 2 षटकाची इथे समाप्ती झाली आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक जर आपण पाहिलं तर 5 विकेट डाऊन आणि 3 धावा फक्त धावफलकावरती. आणि इथे मात्र आपण ही 2 षटकं कंप्लीट अगदी वेळेवरती पूर्ण केलेली आहेत. तर दरम्यान आपण मात्र वेग धारण करा. चला आता गोलंदाजी मार्कवरती अनिकेत भोईर आलाय. अनिकेत भोईर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल. चला जास्तीचा वेळ घ्यायचा नाहीये. आयोजकांच्या वतीनं सूचना आमच्यापर्यंत येत आहेत, कारण की आज खेळाडू संघ मात्र काही उपस्थित राहिले नाही. सो त्या अनुषंगाने आयोजकांना देखील आता लवकरात लवकर सामने कव्हर करायचे आहेत. सो त्या अनुषंगाने आता आयोजन कमिटीचा आपण सर्वांनी साथ देणं फार गरजेचं आहे, कारण जो वेळ आपण खर्च केलेला आहे याचा भुगतान आता आपल्याला करावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिकेत. इथे फटका चांगला आहे, जबरदस्त फटका. चेंडू मात्र सीमा पार. खेळाडू कक्षाला सलामी. षटकार. नासिम खलिफा यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू डीजे. थँक्यू ओमी. तर इथे मात्र पहिल्याच बॉलवरती तडाखा पाहायला भेटतो. आता ह्या षटकामध्ये काहीशा धावा जमवणं गरजेचं आहे. स्लोवर गतीचा बॉल लेन खेचली होती. आडव्या बॅटनं फटका टोलवलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडू फेक केलाय दरम्यान. 2 धावा. इथे मात्र बॅकअप खराब पाहायला भेटलं, आणि त्यामुळे 3 धावा इथे पाहायला भेटल्या. धावांसाठी संघर्ष, धावांसाठी धावपळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आता या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर आता 4 बॉल इथे शिल्लक आहे, आणि आता 4 बॉल मध्ये मी तर म्हणेन की 20 धावा येणं फार गरजेचं आहे. मॅचचा आनंद या ठिकाणी वसीम पावले देखील घेत आहेत. मॅच मध्ये रोमांचकता इथे मात्र येण्याची गरज आता आहे. ती मात्र या 4 बॉल मध्ये 15 ते 16 धावा जर आल्या तर चांगलं बॅटल होऊ शकेल, परंतु ते शक्यता इथे मात्र होत नाहीये. इथे गोलंदाज आणि खेद देखील हवी होत आहे. हे सर्व असतं ज्या वेळेला तुमचे अगोदरचे बॉलर असतात, त्यांचा जो आत्मविश्वास असतो, तो आत्मविश्वास कुठंतरी जमर या ठिकाणी येणाऱ्या गोलंदाजांवरती देखील होत असतो. आणि आता 12वा प्रतिनिधी देखील खुश झालाय चावे स्पोर्ट चावे संघाचा, परंतु थोडीशी निराशा पदरी आली सरवली ब संघाच्या 12वा प्रतिनिधीकडे. सरवली संघ इथे मात्र आता बॅट देखील हातातून सुटू लागली आहे. हे सर्व होत असतं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणतात
की तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या पाठीवरती कुठेही जा, तुम्हाला मरण नाहीये. आणि आत्मविश्वास तुमच्याकडे असेल तर कोणत्याही कार्यामध्ये तुम्ही 100% द्या, तुम्हाला यश मिळेल. जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए, या आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. काय जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर निहाल जबरदस्त गोलंदाजी, 2 धावा खर्च केल्या. दुसऱ्या एक षटकामध्ये ऋषिकेशनं 1 धाव खर्च केली आणि मिस्टर अनिकेत दमदार कामगिरी करतोय. लाजवाब क्रिकेट, लाजवाब प्रदर्शन. संपूर्ण आता चावे गावामध्ये टीव्ही सेट ऑन झाला असेल. कारण की आता जर आपण पाहिलं तर भिवंडी तालुक्यातील अजून एक टीम इन अँड ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. बीसीसी बोरवली. पुढचा शेवटचा बॉल इथे मात्र शिल्लक. इथे स्लॉट मध्ये खेचून मारलाय आणि चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी या षटकाची नक्कीच झळ पोहोचेल का? या षटकारनं आत्मविश्वास सरवली ब या टीमचा वाढेल का? हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. आणि इथे पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त. धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत 19 आणि विजयाकरिता 20 धावांची आवश्यकता आहे. तर आपण या ठिकाणी पुढच्या मॅचचं आपण या ठिकाणी टॉस करतोय. येस येस टेमगर आणि विजेता संघ. पुढील मॅच आपल्याला पाहायला भेटेल नाना स्पोर्ट टेमगर आणि न्यू एकविरा पिंपळनेर अशी लढाई आपल्याला पाहायला भेटेल. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. टेमगर आणि पिंपळनेर संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. सेकंड राऊंड मधील दुसरी मॅच आपण टॉस करतोय. तर हार्दिक हार्दिक स्वागत. टेमगर संघाचे कर्णधार, पिंपळनेर संघाचे कर्णधार देखील जॉईन होतील आणि हा टॉस करण्याकरिता वसीम पावले या आपण आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. द्वितीय फेरीमधील दुसरा सामना आपण पाहतोय. टेमगर अगेन्स्ट पिंपळनेर अशी लढाई आपण पाहू शकाल. एका बाजूला हेड आणि दुसऱ्या बाजूला टेल असं अधोलेखित केलेलं आहे. तर कॉल कोण करतील? टेमगर टेमगर संघाचे कर्णधार कॉल करतील. हेड असा कॉल केलेला आहे आणि जशी मागणी तसाच पुरवठा झालेला आहे. मान्यवरांना विनंती असेल की आपण मंचावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे आणि दरम्यान आपण देऊया विनर कर्णधाराला. येस या ठिकाणी नक्कीच टॉस आपण जिंकलेला आहे. काही संघामध्ये चेंजेस केलेला आहे खेळाडूमध्ये? चेंजेस नाहीये. टॉस जिंकलेला आहे. निर्णय बॅटिंग करण्याचा निर्णय आहे. आता संध्याकाळचं सत्र आहे. हवा देखील वाहत आहे. बॅटिंग करत असताना किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. 3 ओव्हरची मॅच आहे. पॉईंट नोट केला जाईल कारण की 3 ओव्हरमध्ये 40 ते 50 पर्यंत जाण्याचा तुमचा प्रयत्न आहे. तर नक्कीच तुम्हाला देखील हार्दिक शुभेच्छा असतील. तर टॉस तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही गोलंदाजीच करणार होतो आणि आमच्या मनासारखं झालेलं आहे. आणि नक्कीच मनासारखं झालेलं म्हणजे मन में लड्डू फूट रहे है. गोलंदाजी करत असताना किती धावांवरती थांबवण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40 धावामध्ये आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. संघामध्ये काही खेळाडू चेंजेस झालेले आहेत? नाही आहे तोच संघ खेळणार आहे. नक्कीच ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. तर टॉस बॉक्स मधून खबर अशी आहे की टॉस जिंकलाय टेमगर या टीमनं आणि प्रथम स्वीट चूज केलेली आहे. बॅटिंग O2 कॉम्बॉक्स ओमी सुतार. तर दरम्यान अर्जुन शर्मा साहेब इथे उपस्थित आहे. त्यांचा शुभ सन्मान व्यासपीठावर घेतला जातोय. जहीर नक्कीच जहीर शेख यांच्या शुभ हस्ते हे शुभ सन्मान घेतलं जातंय. आपण पाहता टीव्ही स्क्रीनवर देखील अर्जुन शर्माला थँक्यू सो मच. विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. निश्चितच 19 धावांचा पाठलाग आता करतायत बॅटर्स. सावे संघाची गोलंदाजी अप्रतिम आहे. 20 चा पाठलाग 19 बनवल्यात. 20 बनवायचे आहेत. येणारे
18 बॉल्स 20 ची गरज. गोलंदाज प्रशांत पहिला बॉल घेऊन पहिल्याच बॉलवर स्पीड शीट खेळण्याचा प्रयत्न. फसवा चेंडू होता. डॉट बॉलने षटकाची सुरुवात करतोय. असे चेंडू भरपूर फेकावे लागतील. 17 चेंडू आता 20 धाबांची गरज. दरम्यान भाविक पाटील इथे उपस्थित आहेत. सांगोडे संघाचे अष्टपैलू क्रिकेटर कॅप्टन आहेत खऱ्या अर्थाने. आणि त्यासोबत नाझिब खलिफा ते देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. हो फुल टॉस यावेळी मात्र ग्लान्स केला ऑन साइडला. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण केली आहे सध्याच्या घडीला. बॅकअप चांगलं. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. हो का वेगाने ती धाव कंप्लीट केली. तब्बल 3 धावा पळून काढल्या. अकाउंट ओपन केलं तिहेरी धावेने. दोन चेंडू धावफलकावर धाबांची टोटल 3 धाबा. सुरुवात स्वप्नमय करायची होती खऱ्या अर्थाने, परंतु कुठेतरी 2 चेंडू मध्ये मात्र 3 धाबा केल्यात. टोटल देखील जास्त नाही. मापकाच्या पाठलाग लक्षाचं करत असताना पुढचा बॉल ओव्हर द लाईन ओव्हर द विकेट ना पंचाच्या डाव्या बाजूने फॉलो करणार होते चेंडूला. तिथे मात्र बॅट आणि चेंडू मध्ये नक्कीच स्पर्श नाही, परंतु आउटफील्ड पास आहे. चेंडू लॉंग स्टॉप एंडला पळतोय. झगडत होता तिथे फिल्डर आणि त्याच्या आबाक्याचा बाहेर बॉल निघून चाला सीमा पार. आर पार चौकार. व्हाईट प्लस 4 म्हणजे 5 धाबा. काँग्रेसचं चिन्ह दाखवलं तिथे पंचांनी. 16 बॉल्स मध्ये विजयासाठी अजून 12 धाबांची गरज आहे. प्रशांत पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना तयार होतोय. यापुढे मात्र बॅट फेकली. विकेट दिली. चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट सजवून काढला क्षेत्ररक्षक. थोडस पंबलनेस आणि दरम्यान एकेरीचं रूपांतर दुहेरी धाबामध्ये पाहतोय. आता 15 मध्ये 10 बनवायच्यात. आयोजकांचा वीर वाचवला खऱ्या अर्थाने चाबे संघाने आणि चाबे संघाचं कौतुक करेन. दोन्ही मॅचेस मध्ये किफायती गोलंदाजी. मागच्या मॅच मध्ये देखील काय भन्नाट गोलंदाजी केली होती. अनिकेत भुईर मार्द मॅच ठरला होता मागच्या मॅच मध्ये. तिसरं षटक काय अप्रतिम फेकला होता अनिकेत भुईरनं. 25 धाबा आय थिंक बनवल्या होत्या. 30 बनवल्या होत्या. 15 चेंडू आणि 10 धाबांची गरज. आतापर्यंत अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अर्धा पल्ला पूर्ण करायचा बाकी आहे. ओ स्वीशीट वरती उडाला. जास्ती काल हवेमध्ये चेंडू पाठलाग करतील 2 क्षेत्ररक्षक आणि एकाच्या याती लागला नाही बॉल. तुलाने मला दे जमिनीला अशी अवस्था पाहायला मिळते. धाव संख्या 2च्या गतीने पुढे जाते. आय थिंक 2 धाबा आहेत. 14 बॉल मध्ये आता विजयासाठी 8 धाबांची गरज. रोज विचित आणखी एक वेळा यावेळी मात्र टायमिंग चांगलं प्रॉपर टायमिंग. क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. दरम्यान 2 धाबा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धाबेचा देखील प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली आहे. साचपडतायत खऱ्या अर्थाने सरवली पाडा संघाचे खेळाडू. फिल्डिंग मध्ये भरपूर चुका पाहायला मिळतात सध्याच्या घडीला. षटक समाप्त होण्याच्या बट्यावर एक चेंडू अजून बाकी आहे. आणखी एक शीट 3 लेफ्टी फटके पाहायला मिळाले. मला वाटलं की लेफ्टीच फलंदाज बॅटिंग करतो की काय. दरम्यान चौकार येतोय. नक्कीच एक सांगेल मित्रांनो, कुछ लोग कहते कि मजबूत व्यक्ति टूटते क्यों नहीं, लेकिन सच तो ये कि वो टूट कूट कर ही मजबूत होते हैं.
आता फक्त आपण पाहू शकाल एका धाब्याची गरज, 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणखी एक स्पेशिट आज उलटी पलटी कलटी करतो चेंडूला आणि पाठवून दिलं सीमारेषा पलीकडे, जाईल का तिथे, गेलाय आणि 4 धाबांसहित हा सामना फिनिश सामना जिंकलाय. अर्थातच चावे 11 चावे संघाच्या खेळाडूंनी त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. नेक्स्ट मॅच असेल एका बाजूने पिंपलनेर तर दुसऱ्या बाजूने